नमस्कार। आज भारताच्या एका डोळ्यात हसू आहे, आनंद आहे, पण दुसऱ्या डोळ्यात मात्र अश्रू आहेत, कारण पुन्हा एकदा भारताने आपला वीर जवान गमावलेला आहे। पायलट निनाद यांच्यावर काही क्षणामध्ये त्यांच्या पार्थिवावर काही क्षणामध्ये अंत्यसंस्कार होतील आणि दुसरीकडे विंग कमांडर अभिनंदन हा मायदेशी परतणार आहे। असं कळतंय की साधारणपणे 12च्या दरम्यान तो आपल्या मायभूमीवर पाय ठेवेल। पण महाराष्ट्र आज एका बाजूला रडतो आहे तर दुसरीकडे खूप मोठा आनंदही महाराष्ट्र साजरा करतोय। दृश्यांमध्ये ही जी चिमुकली बघायला मिळते तिने आपला पिता गमावलाय आणि देशाने आपला वीर जवान गमावलाय, तर दुसरीकडे विंग कमांडर अभिनंदन हे 12च्या दरम्यान मायदेशी परतणार आहेत, आपल्या मायभूमीवर पाय ठेवणार आहेत। दोघंही वीर, दोघंही धाडसी, देशासाठी वाटेल ते करण्याची दोघांची ही मनीषा आणि त्यांनी ते करूनही दाखवलेलं आहे। पण एकानी आपले प्राण गमावलेत आणि दुसरा मान उंच करून आपल्या मायदेशी परतणार आहे। विंग कमांडर अभिनंदन हे 12च्या दरम्यान मायदेशी परततील। पाकिस्तानची विमानं पिटाळून लावताना अभिनंदन पाकिस्तानच्या भूमीत पडले, पॅराशूटने ते खाली उतरले। त्याला तिथे खूप मारहाण झाली, खूप टॉर्चर सहन करावं लागलं, पण त्यांनी सगळ्या गोष्टी सहन केल्या। त्यांच्या वीरगाथेचे अनेक किस्से आपण गेल्या 3-4 दिवसांपासून ऐकतोय। भारताने सातत्याने हा प्रयत्न ठेवला, पाकिस्तानवर दबाव प्रस्थापित केला, आंतरराष्ट्रीय पातळीवर कूटनीतीद्वारे पाकिस्तानला नमवायचा प्रयत्न केला आणि त्यात आपण यशस्वी झालो। आणि त्याचं फलित म्हणजे काल विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या भारतीय दूतावासात पोहोचले आणि आज वाघा बॉर्डरच्या मार्गाने ते आपल्या मायभूमीमध्ये पाय ठेवतील। दुसरीकडे मात्र काश्मीरच्या बडगाम इथं टेहळणीसाठी गेलेल्या एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये आपण पायलट निनाद यांना गमावलं। पायलट निनाद यांची ही चिमुरडी मुलगी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते। काही वेळापूर्वीच निनाद यांच्या पार्थिवाला नमस्कार करण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक जण उपस्थित होते। दृश्यांमध्ये हा निनाद यांचा भाऊ बघायला मिळतोय। या चिमुरडीला आपल्या पित्याचं छत्र हरवलंय याची ही जाणीव नाही, कारण ती इतकी लहान आहे। पण आज निनाद यांच्या वडिलांचा मात्र ऊर भरून आला असणार आहे, कारण आपल्या या मातृभूमीसाठी त्यांनी आपला मुलगा गमावलेला आहे। बातमी भारताच्या रणनीतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळ्यात मोठ्या विजयाची। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर पाकच्या तावडीतून सुटका होणार आहे। ही दृश्य आपण बघतोय ती वाघा बॉर्डर परिसरातली आहेत। याच रस्त्यानी, याच ठिकाणाहून विंग कमांडर अभिनंदन साधारणपणे 11:15-12च्या दरम्यान आपल्या मायभूमीमध्ये, मातृभूमीमध्ये पाय ठेवतील। सगळ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी वाघा बॉर्डरवरून या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतली आणि त्यांच्याशीच आपण याविषयी बोलणार आहोत। ते आता वाघा बॉर्डर इथेच उपस्थित आहेत। प्रशांत, काय सांगाल, काय वातावरण आहे? खूप लोक जमलेली असणार आहेत, महाराष्ट्रातलीच नव्हे देशभरातली लोक जमलेली असणार आहेत, कारण अभिनंदनचं जल्लोषात आनंदात स्वागत करण्यासाठी। काय सांगाल? बरोबर आहे, अभिनंदनचं अभिनंदन करण्याकरता मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत। जर बघितलं तर हवाई दलाचे अधिकारी आणि सोबतच पाकिस्तान
पाकिस्तानचे खास करून जर बघितलं पाकिस्तानमध्ये जी गाडी चालते भारत पाकिस्तानमध्ये दिल्लीतून डॉक्टर आंबेडकर स्टेडियममधून जी चालते लाहोरपर्यंत ती बस इथपर्यंत पाकिस्तानची बस सध्या आलेली आहे। हा सध्या वातावरण आहे। यापूर्वी BSFचे अधिकारी त्यानंतर हवाई दलाचे अधिकारी या सीमेवर पोहोचलेले आहेत। आता आपल्याला पाहायला मिळत आहे की हे पाकिस्तानची बस भारत पाक टुरिझम डेव्हलपमेंटच्या वतीनं जी बस आहे ती जात आहे। याला कॉन्वॉय करून ही बस आपल्याला पाहायला मिळते की पंजाब पोलीसची बस इथे पाकिस्तानच्या वतीने लाहोर पोलीसची बस इथपर्यंत आली होती। त्यांना आता पंजाब पोलीसची बस घेऊन जात आहे असं वातावरण आहे। सोबतच मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या गावातले लोक या ठिकाणी वाघा बॉर्डरवर पोहोचलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं इथे आनंदाचं वातावरण आहे। ढोल ताशे नगाडे वाजवले जात आहे। 28 किलोचा हार हा अभिनंदन जे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आहे त्याचं अभिनंदन करण्याकरता इथून जवळ असलेल्या गावातून लोकांनी आणलेलं आहे। जवळपास सगळं बघितलं तर माझ्या मागे जर पाहायला मिळतं तुम्हाला की पाकिस्तानचा झेंडा आणि भारताचा झेंडा हे दोन्ही झेंडे तुम्हाला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त असलं तरी आपल्या समोर थोडं दूर जर पाहायला मिळतंय की पाकिस्तान आणि भारताचा झेंडा कसा उंचावत आहे। हीच भारत पाकची असं म्हणता येईल की भारत पाकिस्तान सीमा आहे जी वाघा बॉर्डर आहे। आणि इथूनच अभिनंदन वर्तमान जो विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे याच रस्त्यावरून येणार आहे। चर्चा अशी आहे की पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचं स्वागत करण्याकरता येतील त्यासाठीच म्हणून मोठ्या संख्येने राज्य पोलीस बळ देखील तैनात करण्यात आलेला आहे। ढोल नगाड्याचा आवाज येतो आपल्याला माहितच असेल। तरुणी चेहऱ्यावरती भारताचा झेंडा काढून इथे उपस्थित आहेत आणि ज्या सगळ्यांची प्रयत्न आहे की खास करून अभिनंदनचा भारतात परतताना त्याचं जे पहिलं दर्शन आहे ते प्रत्येक नागरिकाला व्हावं यासाठी आजूबाजूच्या गावातले परिसर येते। तुम्हाला एक आठवण सांगतो याच रस्त्याने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जेव्हा पाकिस्तानसोबत शांती चर्चा सुरू केली ती वाताहत सुरू केली होती खास करून। आणि ज्या पद्धतीनं याच रस्त्यावरून ते लाहोरला गेले होते बसनी आणि याच रस्त्याने ते वापस आले होते। त्यावेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस 2004च्या दरम्यान जेव्हा त्यांचं सरकार होतं आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या वातावरणामध्ये सध्या जे वातावरण आहे उत्साहमय आहे वातावरण आहे। आपल्याला आठवत असेल की आपला जो विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आहे त्यांनी पाकिस्तानचं F-16 विमान हे पाडलं। अगदी प्रशांत आपण जसं म्हणताय की नौदलाचे प्रमुख तिथे येतील आणि तेच स्वागत करणार आहेत अभिनंदनचं। अभिनंदनच्या घरातून कोणी त्याच्या कुटुंबियांमधून कोणी मित्र त्याचे कोणी तिथे आलेले आहेत का उपस्थित आहेत का त्याच्या स्वागतासाठी? नाही जसं तो आपण उल्लेख केला की अभिनंदनाचे कुटुंबीय इथं पोहोचलेले आहेत। अमृतसरमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचे वडील आहेत त्यांची पत्नी आहे त्यांचा मुलगा देखील आहे असं कळतंय आम्हाला। कारण की आज सकाळी त्यांचं फ्लाईट होतं खास करून चेन्नईवरून दिल्लीचं त्यांचं फ्लाईट होतं ते इथे येणार होते आणि आधी ते पोहोचलेले आहे। सध्या ते सुरक्षेमध्ये आहे आणि ते जेव्हा लाहोरकडून मेसेज येईल म्हणजे लाहोरला जेव्हा अभिनंदन पोहोचेल त्यावेळेस मेसेज मिळेल की त्यांना त्या भारत पाकिस्तान या जी सीमा आहे तिथे यायचं आहे। मी जी सध्या सीमा आहे या सीमेवरती साधारणतः 2 वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नसतो। 2 नंतर इथे प्रवेश मिळेल। आपण जे अनेकदा वाघा बॉर्डरचं चित्र बघतो एक जोशमय वातावरण बघतो पाकिस्तानचे सैनिक असो किंवा भारताचे सैनिक असो ते जे वातावरण आहे ते बघण्यासाठी इथून 1 किलोमीटर दूर जावं लागतं। पण सध्या इथे या वाघा बॉर्डरवरती या वाघा सीमेवरती आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि अभिनंदन करण्याकरिता मोठ्या संख्येने आजूबाजूच्या परिसरातील लोक एकत्र झालेले आहेत। नक्की वाघा बॉर्डरवर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत आणि ते तिथली थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सगळी तयारी झालेली आहे। काही वेळामध्ये म्हणजे साधारणपणे 1 तासामध्ये अभिनंदन आपल्या मायभूमीमध्ये मातृभूमीमध्ये परतू शकतो। एक चूक फक्त इथे सुधारते हे वायुदलाचे प्रमुख जे आहेत ते तिथे पोहोचतील आणि ते अभिनंदनचं स्वागत करतील अशी ही माहिती मिळतेय। आपण बघतोय अभिनंदनचे कुटुंबीय सुद्धा अमृतसरमध्ये आलेले आहेत असंही कळतंय। त्यामुळे ते देखील अभिनंदनला पहिल्यांदा इतक्या दिवसांनी इतक्या घडामोडींनंतर इतक्या तणावानंतर पाहिल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असते त्यांच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे आनंद हसू अश्रू उमटतात हे सगळं आज अख्खा महाराष्ट्र अख्खा देश पाहणार आहे। प्रशांत तुम्ही सांगाल अभिनंदन हे जेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात होते पाकिस्तान जवानांच्या ताब्यात होते तेव्हा त्यांच्या धैर्याविषयीच्या अनेक कथा अनेक किस्से आपण ऐकले। कशा पद्धतीने त्यांनी इतक्या तणावामध्ये सुद्धा अत्यंत संयम ठेवला ते शांत राहिले याविषयी काय सांगता येईल?
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान अतिशय शिस्तप्रिय सैनिक आहे, याचं उत्तम उदाहरण जेव्हा आपण जे पाकिस्तानमधून व्हिडिओ झाले ते व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं आपल्याला. ज्या पद्धतीने त्यांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अतिशय संयमपणे दिली आणि उत्तरं देताना कुठल्याही प्रकारचा भारतीय सरकारचा, केंद्र सरकारचा, भारत भूमीचा अपमान होऊ नये याची देखील काळजी घेतली. त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता. आपल्याला माहित असेल की तरी ते अतिशय संयमाने उत्तर देतो. शिस्तप्रिय जो सैनिक असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खास करून विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आहे, जे आपण संपूर्ण जगाने बघितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती पाकिस्तानच्या स्थानिक नागरिकांनी त्यांना मारहाण केली होती आणि त्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना बचावलं. त्यांना ते मग थेट पाकिस्तानमध्ये जे खास करून त्यांचा शिबिर आहे पाकिस्तान आर्मीचं तिथे घेऊन गेले. त्यावेळेस जर तिथले दृश्य आणि त्यानंतर त्याचा चेहरा साफ केल्यानंतर त्यांचं जे दृश्य, यामध्येही बडीच तफावत आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे त्याला जे प्रश्न विचारले त्यांनी ते उत्तर दिले, पण त्याच्यात कुठेही अपमान भारताचा होऊ नये, कुठेही जी आपली गोपनीय माहिती आहे ती दिली नाही आहे. आणि ज्या पद्धतीने प्रशांत, हाच खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून येईल अभिनंदन यांना पाहिल्यानंतर. तो याचमुळे, कारण भारताची मान कुठेही खाली जाणार नाही, भारताचा अपमान होणार नाही याची पूर्ण काळजी घेत स्वतःला वाटेल तेवढा त्रास सहन करत सुद्धा अभिनंदन यांनी आपलं नाव राखलेलं आहे, आपल्या देशाचं नाव राखलेलं आहे आणि म्हणून ते कौतुकास पात्र आहेत. प्रशांत, यांच्याशी आपण बोलूया. ते वाघा बॉर्डरवर आहेतच, मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठवणार असल्याची घोषणा खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांना करावी लागली आहे. भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी केल्यामुळे पाकिस्तानला भारतासमोर लोटांगण घालावं लागलं. भारतासमोर पाकिस्तानचं लोटांगण. विंग कमांडर अभिनंदन यांची होणार सुटका. भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला. अवघ्या 32 तासात सुटकेचा निर्णय. बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा हल्ला परतवून लावताना भारताचं लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हाती लागले. त्यामुळे देशभर चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यांच्या सुटकेसाठी कालपासूनच भारतानं पाकिस्तानची चोहोबाजूंनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे भारतीय लष्कर सीमेवर पाकिस्तानला चोख उत्तर देत होते, तर दुसरीकडे अभिनंदन यांच्या सुटकेसाठी रणनीती आखली जात होती. भारताचा वाढता दबाव पाहता पाकिस्ताननं काही अटींवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. भारतानं मात्र पाकिस्तानला भीक घातली नाही. कोणत्याही अटींशिवाय अभिनंदन यांच्या सुटकेच्या मागणीवर भारत ठाम राहिला. भारताच्या आक्रमक भूमिकेपुढे पाकिस्तानचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 32 तासात पाकिस्ताननं नांगी टाकली आणि त्यांनी भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्तान का पायलट हमने पकड़ा हुआ है. हम एज ए पीस जेस्टर हम उसको कल रिहा करने लगे हैं हिंदुस्तान को वापस. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला उघडं पाडलं होतं. त्यामुळे जगभरातून भारताच्या भूमिकेला मोठं समर्थन मिळालं होतं. जगभरातून वाढत्या दबावामुळे पाकिस्तानची मुजोरी टिकली नाही. अखेर त्यांना माघार घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची पाकिस्ताननं केलेली घोषणा हा भारताच्या आक्रमक रणनीतीचा मोठा विजय आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.